स्वागत आहे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नितीन मनोहर अकॅडमी यूट्यूब चॅनलला दिलेल्या सपोर्टबद्दल, प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते टेक्निकल एज्युकेशन सोबतच एज्युकेशन गायडन्सवर काम करते आणि मी आपला मित्र नितीन मनोहर या कामासाठी कटिबद्ध आहे. सो आता रिसेंटली टेकचं ॲडमिशन सुरू होणार आहे, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन वेरियस स्ट्रीम्स. सो ज्या कोणी मित्राला किंवा मैत्रिणीला COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे ॲडमिशन घ्यायची असणार आणि काही डाऊट्स असणार, जसं की मायक्रो डाऊट्स, नंबर लागणार की नाही लागणार, त्याच्यानंतर प्रोसिजर काय आहे, या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला थोडंफार गाईड करू शकतो. म्हणजे पूर्ण डिटेल तर आपल्या वेबसाईटवर दिलेलंच आहे, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. सो मी इथला स्टुडंट आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला तितकं मात्र थोडंफार हेल्प करू शकतो की पर्टिक्युलर काय कट ऑफ आहे आणि कशा प्रकारे इथे ॲडमिशन दिली जाते. ॲक्च्युली मी या स्टुडंटचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळं मला हे बारकावे माहीत आहे. बारकावे इन द सेन्स प्रोसिजर माहीत आहे. बारकावेचं काही नाही आहे, त्याच्यामध्ये सर्व काही ऑनलाईन आहे. आणि बाय प्रोसिजर जसं एक स्टेट गव्हर्मेंटचं कॉलेज असते तसंच हे पण एक गव्हर्मेंटचं कॉलेज आहे. फक्त याची जी प्रोसिजर आहे ॲडमिशन देण्याची ती थोडी वेगळी आहे. बाकी इतर अन्य सर्व महाराष्ट्र स्टेट अंडरचे जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहे त्याच्या व्यतिरिक्त हे काही या कॉलेजचं स्वतःचं एक प्रोसिजर आहे ॲडमिशन देण्याची. जसं की हे कॉलेज जे आपलं CET असते, जे कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, CETचा जो फॉर्म असते CET पोर्टल, त्याच्यावरून बाकी जे जसं VJTI झालं किंवा रेस्ट ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेजेस अंडर द स्टेट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यापेक्षा या कॉलेजचा थोडा वेगळा प्रोसिजर आहे. ओके, आपण इथे थांबूया. आणि ॲक्च्युली 2022पासून हे एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या महाविद्यालयाला दर्जा प्राप्त झालेला आहे. सो ओके, आपण थांबूया. मी होतो आपला मित्र नितीन मनोहर आणि आपण पाहत आहात नितीन मनोहर अकॅडमी यूट्यूब चॅनल फॉर द एज्युकेशन पर्पज. ओके, थँक्यू.